वेलकम बॅक टू माय चॅनल श्वेता स्टडी. तर आज आपण स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे 30च्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ब्रिज कोर्स इयर 2022-23 सॉल्व करणार आहोत. हा ब्रिज कोर्स सायन्स सब्जेक्टचा असून डे 1 ॲक्टिव्हिटी शीट 1चा आहे आणि क्लास 9 स्टँडर्डसाठी आहे, सेमी इंग्लिशसाठी आहे. चला तर मग आपण ही ॲक्टिव्हिटी शीट सॉल्व करायला स्टार्ट करूयात. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ फोर्सेस इन द फॉलोइंग पिक्चर्स. आता आपल्याला काही पिक्चर्स शो करणार आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फोर्स आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. हा फर्स्ट पिक्चरमध्ये दोन्ही ग्रुप्स इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी अप्लाय करत आहेत, इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय करत आहेत, त्यामुळे दोघंही स्टेडी आहेत. त्यामुळे सेकंड जो ग्रुप आहे तो त्याच्या जागा सोडून मूव्ह होतो आहे, तर तो आहे अनबॅलन्स्ड फोर्स. आपला सेकंड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय वेदर कॉन्टॅक्ट और नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस इज यूज्ड व्हाईल परफॉर्मिंग द फॉलोइंग ॲक्शन्स. ओके, तर इथे काही ॲक्शन्स दिलेल्या आहे आणि त्यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्स आहे की नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं तर कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे ते आपण समजून घेऊयात. कॉन्टॅक्ट फोर्समध्ये ज्यावेळेस फोर्स हा बॉडीला किंवा ऑब्जेक्टला टच होतो त्यावेळेस त्याला कॉन्टॅक्ट फोर्स बोलतात, आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये टच होत नाही ऑब्जेक्टला तरीही फोर्स अप्लाय होतो त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स होतो. म्हणजेच तिथे कॉन्टॅक्ट होत नाही फोर्सचा, मात्र फोर्स अप्लाय होतो. पहिलं जे आहे आपल्याला ऑप्शन दिलेलं ते आपण पाहूयात काय आहे. फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री, तर हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. इथे कुठल्याही प्रकारचं पुलिंग, पुशिंग, चेंजिंग द डायरेक्शन, चेंजिंग द शेप, पिकिंग अप घेतली कुठली ॲक्शन झालेली नाही आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते फळ खाली पडलेलं आहे, त्यामुळे तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. सेकंड क्वेश्चन आहे, वन साइड ऑफ वेइंग पॅन कमिंग डाऊन. त्याचा आन्सर आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बिकॉज ज्यावेळेस आपण वेइंग पॅनवर वेट पुट करतो त्यावेळेस त्याची जी एक साइड आहे ती खाली येते, तर ती खाली काय येते? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येते. सी क्वेश्चन आहे, हिटिंग बॉल विथ बॅट. ओके, तर हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. बिकॉज बॉलला आपण बॅटने हिट करतोय तर ऑब्जेक्टचा टच होतोय आणि मग फोर्स अप्लाय होतोय, तर तो कॉन्टॅक्ट फोर्स आहे. इथे चेंज इन डायरेक्शन होत आहे. क्वेश्चन नंबर डी आहे, सेपरेटिंग आयर्न नेल्स फ्रॉम सॉ डस्ट युझिंग मॅग्नेट. ओके, तर आयर्नचे जे नेल्स आहे, खिळे आहे, ते सॉडस्ट म्हणजेच भुसामधून मॅग्नेटनी सेपरेट केले जात आहेत. पुल करताय मॅग्नेट त्याला आणि सॉडस्ट आणि नेल्स सेपरेट होत आहेत. इथे मॅग्नेटिक फोर्स अप्लाय केला आहे, म्हणजेच तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. बलून रब्ड ऑन हेअर स्टिक ऑन वॉल. ओके, हा पण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. इथे बलून जरी आधी हेअर्सवर रब केलेला आहे, मात्र तो वॉल, आपला जो ऑब्जेक्ट आहे तो वॉल आहे आणि तो वॉलला स्टिक होतो आहे, म्हणजेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. इथे स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स अप्लाय झालेला आहे. आपला थर्ड क्वेश्चन आहे, लिस्ट सम मोर एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स वाईल लिस्टिंग, राईट देअर टाइप्स. ओके, आपल्याला आणखी काही एक्झाम्पल लिस्ट करायचे आहे, त्याची लिस्ट बनवायची आहे. कॉन्टॅक्ट फोर्सची लिस्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची लिस्ट, आणि त्याचा टाईप पण मेन्शन करायचा आहे. तर फर्स्ट आपण टाइप्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे गेम ऑफ बॅडमिंटन. तर बॅडमिंटनचा गेम आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. तिथे चेंज इन डायरेक्शन होतं. ज्यावेळेस आपण बॅटनी ते हिट करतो शटल, त्यावेळेस ते शटलला फोर्स अप्लाय होऊन डायरेक्शन चेंज होते. सेकंड आहे बुलक कार्ट. आता बुलक कार्ट जे आहे ते पण कॉन्टॅक्ट फोर्स आहे. इथं बुलक स्वतः पुल करता आहेत कार्टला, म्हणजेच ते कॉन्टॅक्ट आहे ऑब्जेक्ट सोबत. थर्ड ऑप्शन आहे क्लोजिंग ड्रॉअर्स. ओके, तर आपल्याला सर्वांच्या घरात जे ड्रॉअर्स असतात ते आपण ज्यावेळेस क्लोज करतो असतो त्यावेळेस आपल्याला ते पुश करावे लागतात, म्हणजे इथे कॉन्टॅक्ट फोर्स अप्लाय होतो. आपलं फोर्थ एक्झाम्पल आहे नीडिंग डो. नीडिंग डो म्हणजे पीठ मळणे. आपण पुरी बनवण्यासाठी जे पीठ मळतो त्यावेळेस पण आपण जो फोर्स अप्लाय करतो तो कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि त्याच्याने शेप चेंज होतो पिठाचा.
आता आपण टाइप्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स बघूयात. त्याचं फर्स्ट आहे मेटेरॉइड फॉलिंग ऑन अर्थ. ओके, मेटेरॉइड म्हणजे काय, तर अवकाशामध्ये कुठल्याही प्रकारचे स्टोन्स वगैरे असतात, तर ते ज्यावेळेस अर्थच्या सरफेसच्या जवळून पास होत असतात त्यावेळेस अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ती त्या मेटेरॉइडला स्वतःकडे खेचून घेते. तर इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो, म्हणजेच तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. सेकंड आहे मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेन्स. तर तुम्ही मॅग्लेव ट्रेन्स बघितल्याच असताल. त्या मॅग्लेव ट्रेन्स ह्या कुठल्याही प्रकारच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात, त्याची जी पटरी असते खाली त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवर वर्क करतात. थर्ड जो आहे सोलर सिस्टीम. ओके, सोलर सिस्टीम एक बेस्ट एक्झाम्पल आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं. सोलर सिस्टीममध्ये जे सर्व काही प्लॅनेट्स आहेत ते सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये फिरतात, ते त्यांची ऑर्बिट सोडत नाही. फोर्थ, सॅम्युलेना इन प्लास्टिक बॅग. ओके, ज्यावेळेस तुम्ही किराणा भरता त्यावेळेस तुम्ही बघितलंच असेल, गरा किंवा रवा ज्यावेळेस तुम्ही आणता त्यावेळेस त्याची जी पॅकेट असतं ते जर फोडलं आपण आणि ते एखाद्या जारमध्ये एम्प्टी करायला लागल्यावर त्या गऱ्याचे काही कण ना त्या बॅगलाच स्टिक केलेले असतात, ते आपल्याला झटकून घ्यावे लागतात. तर इथे कुठला फोर्स अप्लाय होतो, तर स्टॅटिक फोर्स अप्लाय होतो. हा पण एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आपला फोर्थ क्वेश्चन आहे विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म टू प्रूव्ह दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, आपल्याला एखादा एक्सपेरिमेंट सांगायचा आहे ज्याच्यातून प्रूव्ह होईल की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ओके, आता इथे आन्सर आहे. एक्झाम्पल आपण पहिलं सांगूयात. बिट्स ऑफ पेपर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स प्लास्टिक स्केल अँड स्टिक ऑन दॅट स्केल विदाउट टचिंग दोज पेपर पीसेस. ओके, आपण ज्यावेळेस स्कूलमध्ये होतो 3rd 4th स्टँडर्डला आपण हा एक्सपेरिमेंट सगळ्यांनी करून बघितलेला आहे. एखाद्या कागदाचे छोटे छोटे तुकडे करायचे, ती स्केल जी आहे ती आपल्या केसांवर रब करायची आणि कागदाच्या तुकड्यांजवळ पकडायची, त्याला टच न करता थोडंसं डिस्टन्स त्यामध्ये ठेवायचं आणि त्याला ते जे काही पेपर चे पीसेस आहेत ते सगळे त्याला अट्रॅक्ट होऊन त्या स्केलवर येऊन चिटकतात. तर इथे कुठला फोर्स अप्लाय होतो, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय होतो. आता आपण स्केल चार्ज करून घेतलेले आहे केसांवर, मात्र जे ऑब्जेक्ट आहे आपलं ऑब्जेक्ट पेपर पीसेस आहे त्याला आपण टच न करता ते पेपर पीसेस स्वतः अट्रॅक्ट होऊन स्केलला स्टिक झालेले आहेत. याचा अर्थ असा की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जी आहे ती नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. Therefore, this experiment is an example of electrostatic force that shows electrostatic force is non-contact force. आपला 5th क्वेश्चन आहे make a list of incidents taking place due to influence of gravitational force. ओके, आता आपल्याला लिस्ट बनवायची आहे अशा इन्सिडेंट्सची, प्रसंगांची जिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स असतो, प्रभाव असतो. ओके, त्याचा आन्सर बघूयात. इन्सिडेंट्स ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता कुठले इन्सिडेंट्स आहे ते पाहूयात आपण. फर्स्ट, फ्रुट्स अँड लीव्स फॉल ऑन द ग्राउंड दॅट इज गेट्स पुल्ड टुवर्ड्स द अर्थ. फळं जे पिकलेले आहेत, पानं जे पिकलेले आहेत, ज्यावेळेस ते त्याच्या ट्रीपासून अलग होतात, सेपरेट होतात, तर त्यावेळेस ते येऊन ग्राउंडवर पडतात, म्हणजेच अर्थवर पडतात, ते अर्थकडे खेचले जातात. हा एक एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. सेकंड आहे मेटेरॉइड्स पास बाय द अर्थ गेट्स पुल्ड टुवर्ड्स द अर्थ. ओके, मेटेरॉइड्सचं एक्झाम्पल आपण आधीही बघितलं. मेटेरॉइड्स म्हणजे अवकाशातले स्टोन्स किंवा दुसरं काही असेल पार्टिकल्स, ते जर अर्थच्या जवळून जर पास होत असेल तर अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ती अर्थकडे त्या मेटेरॉइडला ओढून घेते, खेचून घेते. आपलं थर्ड एक्झाम्पल आहे मून गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अर्थ्स ग्रॅव्हिटी. ओके, जो मून आहे आणि अर्थ आहे त्यांच्यामध्येही एक प्रकारची ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ज्यामुळे मून हा अर्थच्या आजूबाजूलाच फिरतो, अर्थशी अट्रॅक्टेड आहे तो. सेम ज्युपिटरला पण भरपूर सारे मून्स आहेत, तेही त्या ज्युपिटरच्या आजूबाजू फिरतात, त्यांच्यामध्येही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जी ज्युपिटरशी कनेक्टेड आहे. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे मिल्क अँड वॉटर फॉल्स इन द ग्लास वेन पोर्ड थँक्स टू द ग्रॅव्हिटी. ओके, जस्ट इमॅजिन करा, जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसती, तुम्ही पाणी किंवा दूध जर ग्लासमध्ये ओतलं असतं तुम्ही पिण्यासाठी आणि ते जर आजूबाजूला कुठेही फ्लोट झालं असतं हवेमध्ये, तर तुम्हाला कदाचित त्याच्या मागेही धावावे लागलं असतं तहान वगैरे लागल्यावर. तर खूप खूप थँकफुल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी की ज्या काही वस्तू आहेत त्या पृथ्वीवर आहे त्या जागेवर ठेवल्या त्या जागेवर राहतात.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऑल प्लॅनेट्स आर कनेक्टेड टू सन बाय द ग्रॅव्हिटी ऑफ सन ड्यू टू विच दे कीप ऑन मुव्हिंग इन देअर स्पेसिफिक ऑर्बिट्स. आता जे काही प्लॅनेट्स आहे त्याची ऑर्बिट आपल्याला पिक्चरमध्ये दिसते, मात्र ते काही कुठल्याही प्रकारचं धागा दोरा किंवा रस्ता नाहीये. ते आपल्याला दिसण्यासाठी फक्त एक रूट त्यांनी दाखवलेला आहे. ऑर्बिट असं अदृश्य आहे ती ॲक्च्युली. इमॅजिन करा जर सनच्या ग्रॅव्हिटीने जर ते प्लॅनेट्स जागेवर थांबले नसते तर कोणीही कुणालाही जाऊन धडकलं असतं, आदळलं असतं, अवकाशात मोठे मोठे स्फोट झाले असते. तर जे सनची ग्रॅव्हिटी आहे त्यामुळे ते प्लॅनेट एक स्पेसिफिक अंतरावर कनेक्टेड आहे आणि त्याच अंतरावर ते फिरता आहेत सनच्या अवतीभोवती. हे खूप सुंदर एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं. तर हे सर्व एक्झाम्पल्स होते ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे. इथे आपली टेस्ट सॉल्व्ह करून झालेली आहे. टेस्ट शेवटपर्यंत बघितली तुम्ही ॲक्टिव्हिटी शीट, त्यासाठी थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही हेल्प होईल. आणि काही क्वेरी जर तुम्हाला वाटत असेल, काही क्वेश्चन्स असेल तर कमेंट सेक्शनला नक्की टाका, मला आन्सर करायला नक्की आवडेल. जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी नेक्स्ट शीट जे सॉल्व्ह करणार आहे त्याचे व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू.